ते मी कल्याणला अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। अजित, कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? उद्या नक्कीच मी कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील काटे गावात आहे आणि सकाळी 6:45 वाजल्यापासूनच या मतदारसंघामध्ये इकडे जो पोलिंग बूथ आहे काटाईचा माध्यमिक शाळेचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली आहे। सकाळी वोट केल्यानंतर दिवसभर काम करायला मोकळे असतात आणि त्या दृष्टीने जे उमेदवार आहेत त्याचबरोबर आमदार आहेत मनसेचे दोन्ही माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी त्याच पद्धतीने गेलेले आहे की सकाळी त्यांनी सगळ्यात पहिले वोट केल्यानंतर दिवसभर फिरायला मोकळे झालेले आहेत। उमेदवार तुम्ही सांगा की तुम्ही बघितलं की इथे लोक सकाळपासून लाईन लावून होते, कसा प्रतिसाद इकडे आहे आणि काय तुम्ही लोकांना आवाहन कराल? छान प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद बघता लोकांना नक्कीच परिवर्तन करायचं आहे असं वाटतंय। मी लोकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त घरातनं बाहेर पडून मतदान करा, मतदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडा। आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मी सुद्धा या मतदारसंघातलाच असल्यामुळे माझं सुद्धा मतदान मी करून आलेलं आहे। खूप छान वाटतंय। आमदार साहेब, तुम्ही मतदान केलं, तुम्ही याआधी एक निवडणूक लढवली आहे, आता जो रिस्पॉन्स मिळतोय संपूर्ण भागामध्ये आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये कसा रिस्पॉन्स आहे आणि एकंदर या ठिकाणी संपूर्ण लक्षात घेता मनसे काय भूमिका बजावेल? ओव्हरऑल माझ्या या काटे गावात नेहमीप्रमाणे 90 ते 100% वरच मतदान होते आणि उत्स्फूर्तपणे सगळे मतदानाला उतरतात। सकाळी 7 ते संध्याकाळपर्यंत शेवटपर्यंत आमच्याकडे रांग लागलेली असते आणि आता आमचं मतदान झालेलं आहे। आपण सगळ्यांनी करावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। निर्भयपणे मतदान करा। आम्ही मतदान केले, आपणही मतदान करावं। विशेषतः जे नवीन मतदार आहेत त्यांना मी एक तरुण म्हणून त्यांना एक आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त येऊन त्यांचा पहिला मतदानाचा हक्क बजावावा। नक्कीच मुद्दा तुम्ही ऐकलं असेल की उमेदवार आहेत त्याचबरोबर आमदार आहेत आणि त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की आम्ही मतदान केलेलं आहे, तुम्ही देखील मतदान करा, मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे, तेव्हाच खरं लोकशाहीचा विजय असेल। मृदुला, खरंय, खरंच तेव्हाच खरा लोकशाहीचा हा विजय आणि आज आपल्याला जो हक्क आहे तो बजावणं हे आपलं कर्तव्य आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।